अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकच्या सिडको परिसरातील बर्देनगर येथील ठाकरे उद्यानाची सध्या दुरावस्था झाली असून स्थानिक नागरिकांनी आरोप केलेला आहे. एकेकाळी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गजबजलेले हे उद्यान आता अंधार, अस्वच्छता आणि भीतीचं केंद्र बनलं आहे. रात्रीच्या वेळी मद्यप्राशन आणि गैरप्रकार वाढल्याने महिला आणि पालकांनी उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. प्रभाग क्रमांक 24च्या नगरसेविका डॉक्टर पूनम महाले यांनी उद्यानाची पाहणी करून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी झाडांची छाटणी, नवीन प्रकाश योजना, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता मोहीम तातडीनं राबवण्याच्या सूचना दिल्या. हा गार्डन ज्या वेळेला बनला असेल, हे उद्यान ज्या वेळेला बनलं होतं, तर उत्तरोत्तर त्याच्यामध्ये आपल्याकडून प्रगती अशी व्हायला हवी की हे गार्डन अजून चांगलं कसं होईल. पण गेल्या काही दिवसांमध्ये इतकं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे की ह्याचा उपयोग फक्त नको असलेल्या कामांसाठीच होतोय. ज्या ऍक्टिव्हिटीजसाठी ही परिसर हा वापरला गेला पाहिजे तो उपयोगात येत नाहीये. झाडांची छाटणी नाहीये. इथे सीसीटीव्ही कॅमेराची प्रामुख्याने मी मागणी करेन, कारण प्रत्येक वेळेला मुलांचा गोंगाट असताना प्रत्येक वेळी 112ला फोन करणं हे पॉसिबल होत नाहीये, कारण डेलीच हा कॉल करावा लागतोय. दुसरं की मी पोलीस प्रशासनालाही एक रिक्वेस्ट करेल की इथे QR कोड लावून इथे डेली त्यांचं एक व्हिजिट झाली तर ती फार चांगली असेल. या व्यतिरिक्त नवीन झाडांचं रोपण, इथे वृक्षारोपण व्हायला हवं, आहेत ती झाडं मेंटेन व्हायला हवी. काकांसारखे ज्येष्ठ नागरिक सध्या इथे पाणी घालतात ते झाडांना. तर ज्या दोघं बाजूला गेट राहायचे, सुरक्षा राहायची, आता सुरक्षा काहीच राहिली नाही. दोघं गेट 24 तास उघडे असतात. तेव्हा टवाळखोर पोरं इथं दारू वगैरे व्यसन वगैरे करून इथं रात्री बेरात्री धिंगाणा वगैरे करत राहतात. तर योग्य नाही. त्यासाठी इथे सीसीटीव्ही बसवले गेले पाहिजे, सिक्युरिटी गार्ड दिला गेला पाहिजे. पुन्हा गार्डनची स्वच्छता वगैरे करत होते. गार्डन मध्ये माळी काम करण्यासाठी आपलं नेमणूक झाली पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टर लोक येतात, हजेरी लावतात, काहीच काम करत नाहीत. हे सर्व कॉन्ट्रॅक्टर लोक नगरसेवकांनी लाडून ठेवले, अधिकाऱ्यांनी लाडून ठेवले. मी त्यांची कोणीच गाई शकत नाही. मला तरी वाटतं या अधिकारी लोकांचा याच्यात हात असावा, म्हणून आम्ही जास्त पब्लिक ते इंटरेस्ट घेत नाही अधिकारी. नागरिकांनी सुद्धा कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमून उद्यान पुन्हा सुरक्षित आणि सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.